घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. मावशी, लग्नाआधी निवळ ओळखीवर प्रेम करायचं, अपेक्षा वाढवायच्या आणि लग्नानंतर त्या पूर्ण होत नाहीत म्हणून भांडत राहायचं. हे मला अजिबात पटतच नाही. आणि आऊ अप्पांना बघितल्यावर माझं ठाम मत झालंय, प्रेम हे लग्नानंतरच केलं गेलं पाहिजे. नलू मावशी, स्वप्निता आहे का तुमच्या बाजूला? तिला द्या फोन. वासाला का आवाज आला हो तुम्हाला तिचा? हा देते दमा, घ्या तुमच्याशी बोलायचंय. हॅलो, हा बोल ओम. अगं ममा कुठे आहे? मगासपासून तिचा फोन लागत नाहीये. अरे ती मला तुम्हाला एक न्यूज द्यायची आहे. कसली? पुढच्या आठवड्यात लग्न करतोय मी. काय? ओम, तू लग्न करतोयस? ओम, तू खूप घाई करतोयस. हो, घाई करावी लागते, कारण आत्ताच वसंत अंकलना हार्ट अटॅक आलाय. मला त्यांना अजून टेन्शन द्यायचं नाहीये. अंकलना अटॅक आलाय? आता तब्येत कशी आहे त्यांची? हार्ट अटॅक आहे, पण माइल्ड अटॅक आहे. झालं ते वाईट झालं, पण म्हणून तू असा लग्नाचा निर्णय घेतलास? हो, हे बरोबर नाहीये ओम. आमचा नाही, निदान काकूचा तरी विचार करायचास ना तू. चल ठेवतो फोन. हॅलो हॅलो ओम, काय झालं? कट केला. मावशी, ओम पुढल्याच आठवड्यात लग्न करतोय. काय? बघा ना, वेडेपणा करतोय तो. आता काय करू राहिल्या? त्याला कॉल करते, त्याच्याशी बोललं पाहिजे मला. त्यो तुमचा फोन उचलणार नाही. केला ना कट? बोलले होते ना उचलणार नाही म्हणून. आता मला हे सगळं काकूच्या कानावर घालावंच लागेल. त्यांचा पण फोन लागणार नाहीये. अहो, ही सगळी रेंजच्या बाहेर गेलेली माणसे. सांगायचंच असेल तर एकच माणूस, आपण सांगते. मावशी नको, आपण ना, मी सांगते, तुम्ही नका सांगू. तुमचं सांगणं म्हणजे एक काम करा ना, तुमच्या लाडक्या काकाला लावा ना फोन. हा,
काकांना करते. करा करा. त्यांच्यात काही फरक पडला ना तर नाव बदलीन. हे सगळं कुठे जाऊन थांबणार आहे? ओम असा कसा वागू शकतो? निदान आऊ अप्पाचा तरी विचार करायचा. हो ना. हॅलो हॅलो काका, तुम्हाला कळलंय का? ओम लग्न करतोय. हो. ओम, मला वाटतं तू खूप घाई करतोस. लगेचच पुढल्याच आठवड्यात म्हणजे टू मच. अंकलची परिस्थिती बघतेस ना. हे बघ, मला त्यांना अजून त्रास द्यायचा नाहीये. अरे पण पुढल्याच आठवड्यात म्हणजे ओके ठीक आहे, तू म्हणतोस तसं करूया. पुढल्याच आठवड्यात ओके. पण मला सांग, लग्नाची तयारी व्हायला वेळ नाही का लागणार? अरे माझे पप्पा खासदार आहेत. साध्या मांडवात लग्न करून नाही चालणार. फक्त मांडवाचीच तयारी करायला 1 आठवडा तरी जाईल. मग सगळ्या पाहुण्यांचं हॉटेल बुकिंग, आपली खरेदी, ज्वेलरीसाठी तर मला खूप वेळ पाहिजे बाबा. मला थोडा वेळ वगैरे चालणार नाही. आणि आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन्स पर्सनली जाऊन द्यायला लागतील. त्याचं काय? ते काय नाही. मला नाही. काही एक गरज नाहीये. सगळं काही व्यवस्थित होईल वेळेवर. पप्पा, तुम्ही बाहेर का आलात पप्पा? ओरड ओरड, चांगली ओरड. असं वागणं शोभतं का यांना? सॉरी डॉक्टर गुप्ते, तुम्हाला तुमची फी सगळी मिळाली ना? मग तुम्हाला जेवढा रोल दिलेला आहे तेवढंच बोला. आपण बोलतो किती, आपल्याला पैसे किती. ठीक आहे वसंतराव, तुम्हाला नकोय तर मी जातो. आणि हे बघ, माझा नंबर आहेच तुझ्याकडे. हे परत जर का असेच वागले आणि यांना परत असाच काही त्रास झाला तर मात्र मला ताबडतोब फोन करायचा. नाही, फुलांचा हार घेऊन याची वेळ येऊ देऊ नको म्हणजे झालं. हा बघ, मला पोचवायला निघालाय.
अहो हो वसंतराव, तुम्ही तुमच्या पायावर स्वतःहून धोंडा मारून घेताय. तर मी काय करणार ना त्याला? आराम करायचा सोडून तुम्ही डॉक्टर येऊ पोचवायला? या. ही असली ओव्हर रिएक्ट होणारी माणसं मला अजिबात आवडत. अंकल, अहो तुम्ही खरंच आराम करायला हवा. मला काहीही झालेलं नाही, मी ठणठणीत आहे अगदी बरं आहे. बरं ते तुम्ही काय बोलत होतात लग्नाचं? काय 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 चालू? काय सांगू पप्पा, ओमने घरी फोन करून सांगितलंय की तो पुढच्याच आठवड्यात लग्न करतो. कुणाशी? माझ्याशी पप्पा. मग त्यात टेन्स होण्यासारखं काय एवढं? पप्पा, एका आठवड्यात लग्नाचं सगळं कसं होणार तयारी? सगळी तयारी होणार, काळजी करू नको. संपूर्ण शहराला कामाला लावूया. अगं सत्ता हातात आहे आपल्या, मग त्याचा उपयोग करून घ्यायला नको? आठवड्याभरामध्ये सगळी तयारी होणार एकदम. अंकल, हा, माझी एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे पटलं तर बघा. बोला बोला. आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न करू. हे बघ बेटा ओम, मला तुझ्या मनाविरुद्ध काही करायचं नाहीये रे, पण रजिस्टर मॅरेज म्हणजे मला ह्या बँड बाजा बारातीचा तामझाम नकोय. त्यावरून काय होणार? मीडियामध्ये परत चर्चा होईल, त्यावरनं गदारोळ होईल. त्यापेक्षा आपण रजिस्टर पद्धतीनं साधं लग्न करूया ना. म्हणजे त्यांनाही आपण आपला साधेपणा दाखवून देऊ, तिथेही मीडियाला बोलू. त्यांनाही न्यूज हवी असतेच की, ती आपण आपल्या पद्धतीने त्यांना देऊ. मग तुमच्या साधेपणाची चर्चा होईल, पब्लिक मध्ये तुमची इमेज अजून मजबूत होईल. वा वा वा, अगदी मधुकरराव कर्णिकांचा मुलगा शोभतोच आहे यार तू. क्या बात. अंकल, अजून एक रिक्वेस्ट. पुन्हा रिक्वेस्ट आहे? बा बोला. मला तुम्ही मधुकर रावांचा मुलगा म्हणू नका. ओम, काहीही झालं तरी तुझे आई वडील तेच आहेत, लक्षात ठेव. दुर्दैवानं दुर्दैवानं माझ्या नावापुढे त्यांचंच नाव राहणार आहे. पण अंकल, ज्यांनी मला घडवलं
त्यांचाही माझ्या जीवनावर अधिकार आहे ना. त्यापेक्षा मला तुम्ही तुमचा मुलगा म्हणा. प्लीज अंकल. सॉरी डॅड. ओ बर बर बेटा बर. वृंदा बेटा, उद्यापासून तू मला अंकल म्हणायचंस. तुम्हाला काय पाहिजे तो गोंधळ घाला. अंकल पप्पा, बघितलं ना पप्पा, तर मी सांगत होते तुम्ही आज चला बघू आधी. हा, काय तू जा बोलतो? डॉक्टरांना बोलव. अरे! तुम्ही आज चला. अरे! एकदम शांत राहा. तुम्ही शांत राहा बघू आहा. पप्पा. सावकाश आ सावकाश. आ आई गाय. पप्पा, किती ओव्हर ऍक्टिंग करताय तुम्ही. काहीतरी काय पटवलं की नाही त्याला? आता डॅड म्हणणार आहे मला. डॅड, ओ डॅड. मग आता मी तुम्हाला सासरे बुवा म्हणू? सुनबाई, पायचेप जरा. अगं वेडे, आनंद सेलिब्रेट कर. आहेस कुठे? आपण आपल्या प्लॅन मध्ये सक्सेस होतोय, यशस्वी होतोय. एकदा का तुमचं लग्न झालं का मग जाऊया कर्णिकांच्या घरात ताठ मानेना. पुन्हा अपमान करून घ्यायला? हा, अपमान करून घ्यायला नाही, पाया पडायला. मी नाही कोणाच्या पाया बिया पडणार. मर्मबंधातले ठेवही. वेडाबाई, तुला तशी गरजच पडणार नाही. आपण पाया पडायचंच नाही, तर आपण पाया पडण्यापूर्वी तेच लोक एकमेकांचे पाय खेचतील. आणि असं आपण मस्तपैकी मजा बघायची आणि म्हणायचं, अहो काय करताय, सोडा, अहो नका हो असं करू, जाऊ द्या, अहो सोडा, अशी गंमत करायची. पप्पा, मला कंटाळा आला या सगळ्या नाटकाचा. शट अप. वृंदा, एवढ्यात कंटाळून चालणार नाही. ते आप्पा कोलमडून पडेपर्यंत कंटाळायचं नाही. अजून खूप घाव द्यायचे आहेत त्यांना मला. खूप घाव. उद्या श्रीला जाऊन भेट तुम्ही. अजून तो त्या घरात अडकून पडलाय. त्यालाही मुक्ती द्यायला हवी ना. असं करून एकेकाला त्या मायेच्या सावलीतून बाहेर काढणार आहे मी. आहेस कुठं? आणि मग ए वेडाबाई, तू इथं माझ्याशी काय बोलत बसलेस?
जा ना, तिकडे जा, तो ओम एकटाय. त्याच्याजवळ जाऊन बस आणि माझ्या आजारपणाचं दुःख व्यक्त कर, शोक व्यक्त. शोक म्हणजे मेलेलं नाहीये मी, आजारपणाचं शोक व्यक्त कर. ओके ओके जाते. झोपतो झोपतो. झोपा झोपा तुम्ही. वा. डॅड तिकडे आजारी आहेत. तू त्यांच्याजवळ बसायचं सोडून इथे माझ्याजवळ काय करतेस? ओम, त्यांच्यापेक्षा मला तुझी काळजी जास्त वाटते रे. तू खूप हळवा आहेस रे.